येशूच्या नावात सलाम. प्रभूला धन्यवाद देतो या रात्रीच्या समयाबद्दल की परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्र केलं त्याच्या नावामध्ये आणि ग्रहस्थानाची ही मीटिंग होण्यासाठी परमेश्वराने कृपा दिली आणि आपण सर्वजण मिळून त्या जिवंत परमेश्वराची स्तुती केली, आराधना केली, भक्ती करण्यासाठी आपण एकत्र आलो आणि ही केवळ देवाची कृपा आणि दया आहे. आमेन. प्रसंग कोणताही असो, औचित्य कोणतंही असो, परमेश्वराची एक अपेक्षा आहे की त्याच्या लेकरांना भेटावं आणि त्यांच्याशी बोलावं. आमेन. आणि म्हणून परमेश्वर संधी शोधत असतो. उलट आहे, इथं आपण संधी शोधली पाहिजे, पण उलट आहे परमेश्वराचं की परमेश्वर संधी शोधतो आपल्याशी बोलण्यासाठी. कारण आज देवाला खूप वेळ आहे पण माणसाला वेळ. खरी गोष्ट आहे की खोटी गोष्ट आहे? देव एनी टाइम आपल्यासाठी अवेलेबल आहे, पण आज मनुष्य परमेश्वरासाठी अवेलेबल नाही. परमेश्वर प्रत्येक क्षणी, आपण देवाचं वचन म्हणतो तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. असं म्हटलंय का तुम्हाला रविवारी हाक मार मी तुला रविवारी उत्तर देईल, मी तुम्हाला सकाळी हाक मार मी सकाळी उत्तर देईल. परमेश्वर म्हणतो तू हाक मार मी तुला उत्तर देईल. याचा अर्थ परमेश्वर, देवाचं वचन म्हणतं ना की इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर अहोरात्र त्याच्या लेकरांकडे दृष्टी करून आहे. आमेन. परमेश्वराचं वचन म्हणतो तू मला हाक मार मी तुला उत्तर देईल. याचा अर्थ असा होतो की परमेश्वर प्रत्येक क्षणी तुमच्या हाकेकडे आपले कान लावून आहे. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ परमेश्वर तुमच्यासाठी प्रत्येक क्षणी अवेलेबल आहे, उपस्थित आहे. आमेन. याचा अर्थ देवाकडे एवढा वेळ आहे तुम्हाला आणि मला देण्यासाठी की तो म्हणतो तू एनी टाइम केव्हाही मला हाक मार, मी तुझ्यासाठी उपस्थित आहे. हालेलुया. मग मला एक सांगा, वेळ कोणाकडे नाही, देवाकडे का आपल्याकडे? कोणी कोणाला वेळ दिला पाहिजे? आपण देवाला का देवाने आपल्याला? कोणी? मग कोण कोणाला वेळ देतो? आपण देवाला देतो का देव आपल्याला वेळ देतो? बोला ना. अरे सोपं गणित आहे. तुम्हाला माहिती का, परमेश्वर आपल्यासाठी प्रत्येक क्षणी बसलेला आहे की माझा मुलगा माझ्या जवळ येईल, माझी मुलगी माझ्या जवळ येईल, ती मला हाक मारेल, ती माझी स्तुती करेल, ती माझी आराधना करेल. तुम्हाला माहिती, परमेश्वराचे कान आतुर आहेत तुमच्या तोंडून त्याची स्तुती आणि आराधना ऐकण्यासाठी. हालेलुया. परमेश्वराने आदाम आणि हवेला काम करण्याला नाही बोलवलं किंवा त्यांना नाही बनवलं ह्यासाठी की त्यांनी त्याची कामं करावी. नाही, परमेश्वराने आदाम आणि हवेला ह्यासाठी बनवलं की त्यांनी परमेश्वरासोबत संगती करावी. काय करावी? बायबलमध्ये वाचा. तुम्हाला माहिती, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करतात, परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची रचना ज्या वेळेस केली, तुम्हाला माहिती किती दिवस परमेश्वराने निर्मितीचं काम केलं? उत्पत्तीचं काम किती दिवस चाललं? किती दिवस? पहिला दिवस गेला, परमेश्वराने जे बनवलं ते म्हटलं प्रभू चांगलं आहे. तुम्हाला माहिती, असं 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस परमेश्वर तोपर्यंत निर्माण करत गेला. तुम्हाला माहिती, परमेश्वराने आकाश, पृथ्वी, सृष्टी, चंद्र, सूर्य, तारे, पक्षी, सर्व प्रकारचे प्राणी, सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या. पण देव समाधानी नव्हता. तुम्हाला माहिती, 6व्या दिवशी परमेश्वराने काय निर्माण केलं? त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य. तुम्हाला माहिती, ज्या दिवशी परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला त्या दिवसापासून परमेश्वराने दुसरं काहीच बनवलं नाही. आमेन. 6व्या दिवसानंतर 7व्या दिवशी देवाने काय घेतला? विसावा. बोला, काय घेतला? कारण देवाला माहिती होतं जी माझी निर्मिती होती कंप्लीट झाली, कारण आता मी मनुष्याशी संगती करू शकतो. आमेन. परमेश्वराला कळून गेलं की मनुष्यच एकमात्र माझी अशी निर्मिती आहे जिच्यासोबत मी सहभागिता करू शकतो, ज्याच्यासोबत मी बोलू शकतो, जो माझी आराधना करू शकतो, ज्याच्यासोबत मी माझं मन मोकळं करू शकतो. हालेलुया. परमेश्वर कधी सिंह बलाढ्य आहे मनुष्यापेक्षा. तुम्हाला माहिती आहे ना, सिंहामध्ये एवढी ताकद आहे की माणसाला सहज पाडून टाकेल. हत्तीमध्ये एवढं बळ आहे की तो त्याच्या पायाखाली आपल्याला सहज चिरडून टाकेल. परमेश्वर बलाढ्य प्राण्यांशी नाही बोलत. परमेश्वर त्यांच्यासोबत तरी पण संगती नाही करत. हालाकी त्यांच्यामध्ये बळ जास्त आहे, त्यांच्यामध्ये ताकद जास्त आहे, त्यांच्यामध्ये शक्ती जास्त आहे. पण तुम्हाला माहिती, परमेश्वराला कोणासोबत बोलायला आवडतं? जो त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य आहे. आमेन. जो तुम्ही आणि मी, ज्याला परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. आणि म्हणून परमेश्वराची अपेक्षा आहे की तुम्ही आणि मी त्याला वेळ द्यावं. काय द्यावा? आपल्या सोयीनुसार नाही. कोणाच्या सोयीनुसार? कोणाच्या सोयीनुसार? देवाचं वचन म्हणतं की समय ओळखून हे करा. हालेलुया. कारण दिवस कठीण आहे. आमेन. वेळेचा सदुपयोग करा. काय म्हटलं? वेळेचा सदुपयोग करा. सगळ्यात जास्त जर आपण वेळेचा दुरुपयोग करत असू ना, तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या घरात एक गोष्ट आहे. काय? घरात नाही हो, प्रत्येकाच्या खिशात आहे. कुठं आहे? काय आहे? बोला ना. काय आहे? पहिले तरी देवाला वेळ द्यायचो आपण, आता तो पण वेळ आपण हिसकून घेतला. कारण कोणाला देतो आपण तो वेळ? आज आपल्या खिशातच आपला देव आहे. कोण? अरे बोला ना.
ओप्पो कंपनीचा देव, विवो कंपनीचा देव, आयफोन कंपनीचा देव आहे की नाही? आहे की नाही? आणि ह्या देवाला जिवंत ठेवण्यासाठी रिचार्ज करतो आपण. काय करतो याला जिवंत ठेवण्यासाठी? रिचार्ज. कारण हा देव आपल्याशी बोलावा. समजते तुम्हाला? रिचार्ज नाही केलं तर हा देव बोलत. आपल्याला माहिती का तुम्हाला? रिचार्ज जर संपला ना तर आपले श्वास कमी व्हायला लागतात, आपलं ब्लड प्रेशर कमी जास्त व्हायला लागतं. का? कारण आपल्याला माहिती हा देव बोलणार नाही. याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे की याचा रिचार्ज संपायला नको. समजतं मी काय सांगतोय? देवाने म्हटलं मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, कारण परमेश्वर रोज त्याच्याशी भेटायचा. पण प्रभूला माहिती होतं मी प्रत्येक क्षणी इथं नाही राहू शकत, म्हणून हवेला निर्माण केलं गेलं. आमेन. आज मनुष्य म्हणतो, तुम्हाला माहितीये पुरुषांनो, भावांनो, नीट लक्ष द्या, हवा जी आहे ती कोणासाठी निर्माण झाली? बोला, आदामासाठी. कोणासाठी? आणि काय उद्देश होता? की मनुष्याने एकटं असावं हे बरं नाही. आज तुम्हाला मी सांगतो तीच हवा एकटी पडलेली आहे. का? कारण पुरुष म्हणतो मोबाईल एकटा असावा हे बरं, मोबाईल एकटा असावा हे बरं. भले बायको एकटी राहिली, लेकरं एकटे राहिले चालतील. समजतंय तुम्हाला? गणितच बदलून गेलंय आज मनुष्याचं. नीट लक्ष द्या. परमेश्वर आपल्याला त्यावेळेस आशीर्वादित करतो ज्या वेळेस तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात. आमेन. नुसता विश्वास आपल्याला आशीर्वादित नाही करू शकत, नुसत्या रूढी परंपरा आपल्याला आशीर्वादित नाही करू शकत. नीट लक्ष द्या. परमेश्वर हा वचनाचा परमेश्वर आहे. कसला परमेश्वर आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्दच देव होता. आमेन. शब्द कुठं आहे? शब्द कुठं आहे? वचनात. आणि हा वचनच परमेश्वर आहे. आमेन. देवाला भेटण्यासाठी इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, परमेश्वराला शोधण्यासाठी चर्च मध्ये जाण्याची गरज नाही. परमेश्वर हा प्रत्येकाच्या घरात आहे. कुठं आहे? बोला, वचनामध्ये. कुठं आहे? आज मनुष्याला सगळ्या गोष्टीला वेळ द्यायला टाइम आपल्याकडे समय आहे, पण तुम्हाला माहिती परमेश्वराला आज मनुष्य जो आहे ना तो वेळ देत नाही. आज आपण मोबाईलला एका क्षणासाठी सुद्धा एकटं नाही सोडत. का? कारण मोबाईल एकटा असावा हे बरं. अरे बोला ना, मोबाईल एकटा असावा हे बरं नाही. रात्रंदिवस त्याच्याशी बिलगलेलो आहोत आपण, चिकटलेलो आहोत आपण ना. याच्याशी संगती करायला बनवलं का याच्याशी संगती करायला बनवलं? तुम्हाला आणि मला सांगा. बोला. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला स्वतंत्र करेल. आमेन. तुम्हाला माहिती का, खोटं बोलल्याने आपल्याला खोटं बोलायला आवडतं आणि खोटं ऐकायला पण आवडतं. फेअर अँड लवली लावल्याने काय होतो माणूस? अरे बोला, टीव्ही मध्ये बघतात ना, काय होतो? गोरा. काय होतो? झाला ब्रदर गोरा? अरे होतो का सांगा ना. मी पण ट्राय केलं, नाही झालो. पण आम्हाला खोटं ऐकायला आवडतं. बोला, खोटं ऐकायला आवडतं. कोलगेट लावल्याने दात कसे होतात? शुभ्र चमकतात. डायरेक्ट लाईट पडतो बाहेर, टीव्ही मध्ये दाखवतात. झाले आजपर्यंत पिवळे ते पिवळेच राहतात. पण आम्हाला खोटं सांगा, आम्ही विकत घेऊ. ज्या दिवशी कोलगेट कंपनीवाला सांगेल ना पिवळेच राहतील, घ्यायचं तर घ्या, त्या दिवशी कोणीच घेणार नाही. खोटं सांगा आम्हाला, सफेद होतील आम्ही घेऊ. समजते? गोरे होतील असं सांगा, मग फेअर अँड लवली विकत घेऊ. काळे राहतील असं जर सांगितलं ना तर कोणीच घेणार नाही. म्हणजे मनुष्याचा स्वभाव आहे, आम्हाला खरं नका सांगू, बाकी तुम्ही खोटं कितीही बोला, आम्हाला चालतं. तुम्हाला माहिती सत्य काय आहे? सत्य ते आहे जे आपल्याला ऐकायला आवडत नाही, आणि सत्य ते आहे जे मनुष्याला बोलायला आवडत नाही. पण तुम्हाला मी सांगतो, सत्यच तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. सत्याशिवाय मनुष्य स्वतंत्र होऊ शकत नाही. तुम्हाला माहितीये परमेश्वराचं वचन हे सत्य आहे जे आपल्या चुका आपल्याला दाखवतं. देवाचं वचन सत्य आहे जे आपल्यातल्या कमतरता आपल्याला दाखवतं. परमेश्वराचं वचन सत्य आहे जे मनुष्याला दाखवतं की तू काय आहे. हा खरा आरसा आहे. हा काय आहे? खरा आरसा. आमेन. काचेचा आरसा असतो प्रत्येकाच्या घरामध्ये. आज असं कोणी आहे का इथं बसलेल्यांपैकी सकाळपासून मी आरसाच पाहिला नाही, असं कोणी आहे? अरे बोला ना, बोला. किती जणांना कान आहेत? हात वर करा बरं. कान 2-2 किती जणांना आहेत? म्हणजे सगळ्यांना ऐकायला येते ना? मी जे बोलतोय ते सगळ्यांना ऐकायला येतंय, बरोबर आहे ना? मग मी जेव्हा तुम्हाला काही विचारतो तुम्ही का रिस्पॉन्स नाही देत? सगळे जिवंत आहात? श्वास चालू आहे? खात्री आहे प्रत्येकाला? स्वतःला चिमटी घ्या, दुसऱ्याला नका घेऊ, स्वतःला घ्या. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक जण जिवंत आहे. हालेलुया. मग ज्या वेळेस मी काही विचारतो ना, प्लीज मला काय द्या? रिस्पॉन्स द्या, उत्तर द्या. आमेन. उत्तर दिल्याने मला पण कळेल की तुम्ही आहात. मला असं वाटायला नको की तुम्ही झोपलेत असं. समजतंय तुम्हाला? परमेश्वर ज्या वेळेस आपल्याशी काही बोलतो ना तर त्या परमेश्वराला ओ द्यायला शिका. आमेन.
परमेश्वराची अपेक्षा आहे तुमच्यासोबत संगती करणं, देवाची अपेक्षा आहे तुमच्यासोबत बोलणं. सत्य ऐकायला शिका आणि सत्य बोलायला शिका, तरच परमेश्वर तुमचं जीवन बदलू शकतो, अन्यथा बदलू शकत नाही. आणि सत्य ते आहे जे मनुष्याला ऐकायला आवडत नाही. मी काय प्रश्न केला तुम्हाला? सकाळपासून असं कोणी आहे का ज्याने आरसा पाहिला नाही तुमच्यापैकी? मी आरसाच बघितला नाही सकाळपासून. आहे कोणी? भाऊ बहीण कोणीतरी असेल ना एखादा. मी आरसा पाहिलाच नाही ब्रदर, सकाळपासून कसा दिसतोय स्वतःला मी बघितलंच नाही. भले कसाही असो पण स्वतःला बघतो कशामध्ये? अरे बोला ना, कशामध्ये? काय पाहतो आरशामध्ये आपण? आपल्या चेहऱ्याला, की मी कसा दिसतोय. चेहरा बदलला का? काल जसा होता तसाच आज पण? कालचा कलर फिका पडला का? नाही, तो तितका डार्क आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये काही फरक पडला हे आपल्याला पण माहिती असतं. मी रात्री जसा झोपलो उठणार तसाच आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तरी सुद्धा एक अपेक्षेने बघतो आपण रोज स्वतःला ना. कशामध्ये? आरशामध्ये, की मी कसा दिसतो. तुम्हाला माहितीये सगळ्यात उत्तम आरसा प्रत्येकाच्या घरात आहे, तो आहे देवाचं वचन. आमेन. तुम्ही काचेच्या आरशासमोर उभे राहतात, तो बाहेरचं रूप दाखवतो की तुम्ही बाहेरून कसे दिसतात. पण हा जो आरसा आहे ना, याच्या समोर जेव्हा तुम्ही रोज येतात, हा आतलं रूप दाखवतो. हालेलुया. की मनुष्य आतून कसा आहे, मी कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी कुठं चुकतो, माझ्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत, माझ्यामध्ये कोणत्या उणीवा आहेत, या सगळ्या गोष्टी दाखवणारा एक आरसा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलाय. कोणता? बायबल. बोला कोणता? बायबल. हालेलुया. काचेचा आरसा भले एकदा बघू नका, पण रोज सकाळी आणि संध्याकाळी ह्या आरशासमोर या. हालेलुया. की हा आरसा तुम्हाला दाखवेल की तुमच्या जीवनामध्ये कोणत्या कमतरता आहेत आणि कोणत्या उणीवा आहेत. कारण हाच आरसा तुमचं जीवन बदलू शकतो. बाकी जगातलं कोणतंच तत्वज्ञान तुमचं जीवन बदलू शकत कोणतंच तत्वज्ञान नाही. अरे तत्वज्ञानी पुष्कळ आले, पुष्कळ गेले. अनेक तत्वज्ञानी होते, आज पण आहेत आणि पुढे पण येतील. तुम्हाला माहिती का, असे काही तत्वज्ञानी होते ज्यांनी खूप श्रेष्ठ तत्वज्ञान मांडलं तरी आत्महत्या केली. तरी काय केली? आत्महत्या केली. का? कारण त्यांचं तत्वज्ञान त्यांना सुद्धा वाचवू शकलं नाही. पण तुम्हाला माहितीये परमेश्वराचं वचन हे जीवन आहे. हालेलुया. मी विश्वासाने 100% 101% गॅरंटीने सांगतो, जर हे वचन तुम्ही स्वीकारलं ना, फक्त जीवनच मिळेल. आमेन. तुम्ही आशीर्वादितच व्हाल. का? कारण स्वयं वचन हे परमेश्वर आहे. हालेलुया. जो व्यक्ती वचनात राहतो तो परमेश्वरासोबत राहतो. आमेन. आमेन. हा, परमेश्वराला इकडे तिकडे शोधू नका. परमेश्वर आपल्या घरात आहे. हालेलुया. तो आपल्या सोबत आहे. वेळ निघून जाईल, वचनाला अजून सुरुवातच झाली नाही. आमेन. ठीक आहे, काय अडचण नाही. थोडं वातावरण गरम करावं लागतं, कारण थंडीचे दिवस सुरू झाले नाही का? ग्रहसण सुरू झाला म्हणजे हिवाळा सुरू झाला. आणि म्हणून बऱ्याचदा परमेश्वराची अपेक्षा आहे प्रियांनो, की आपण देवाच्या वचनाकडे कान द्यावं. आमेन. आज मी जास्त वेळ नाही बोलणार, रात्रीचा समय, मला पण घरी जायचं, उद्या शाळा आहे. आणि म्हणून सर्व मी थोडक्यात बोलेल, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. पण देवाचं वचन आज आपल्याशी जे बोलणार आहे ना, मनापासून आणि कानातून घ्या मध्ये. हालेलुया. कोण बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नका. मी तुमच्यापेक्षा खूप ज्ञानी नाहीये, मी तुमच्यातलाच आहे. विश्वास ठेवा की मी बोलणार नाही, बोलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बस हा एक विश्वास ठेवून इथं बसा. माझ्याकडे बघू पण नका, फक्त देवाकडे बघा. कोणाकडे बघा? बोलणारा तो आहे. मी परत एकदा सांगतो, शिंदे सर हे नाव आजच विसरून जा, नंतर आठवू पण नका ह्या नावाला, पण माझ्या देवाला विसरू नका. आमेन. मी कारण स्वतःला दाखवण्यासाठी नाही आलो, मी माझ्या प्रभूला तुमच्या समोर ठेवण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया. बस तो वाढावा. तुम्हाला माहितीये परमेश्वर केव्हा मोठा होतो? जेव्हा सेवक स्वतःला छोटं करतो. आमेन. जर सेवकच स्वतःला मोठा करेल ना, देव कधीच मोठा दिसणार नाही. सेवकाने स्वतःला जितकं लहान केलं तितका प्रभू मोठा दिसेल. हालेलुया. हालेलुया. स्वतःला चुकवा, स्वतःला लहान करा, स्वतःला शून्य करा, स्वतःची किंमत कमी करा, देवाची किंमत वाढेल. आमेन. आज आपण आपली किंमत वाढवायला जातो की मला लोकांनी मानलं पाहिजे. अरे संदेश आहे देवाचा, खूप मोठा अभिषिक्त दास, अभिषिक्त सेवक नाही रे बाबा, गाढव आहे. काय आहे? गाढव. ज्याच्यावर कोण बसलाय? बोला, कोण बसलाय? येशू आहे, म्हणून गाढवाला किंमत आहे. आमेन. नवीन कपडे कोणाच्या खाली टाकले जात होते? बोला, कोणाच्या खाली टाकले जात होते? यरूशलेमेत येशूने प्रवेश केला, गाढवावर कोण बसला होता? येशू. आणि कपडे कोणाच्या खाली टाकले जात होते? गाढवाला काय वाटायचं, कपडे कोणासाठी आहेत? माझ्यासाठी. कारण चालत कोण होता? नवीन कपड्यांवर चालत कोण होता? आणि सगळे लोक नाचत होते, होसांना होसांना. गाढवाला वाटायचं माझी स्तुती चालली आहे. आमेन. तुझी स्तुती नाही, तुझ्यावर कोण बसलाय? येशू. हालेलुया. आता पुढे त्या गाढवाचं काय झालं सांगू का तुम्हाला? पुढे त्या गाढवाचं काय झालं सांगू का? आता ऐका नीट.
येशू यरुशलेमेत गेला, येशू उतरून गेला. दुसऱ्या दिवशी तेच गाढव, नीट लक्ष द्या हा, दुसऱ्या दिवशी तेच गाढव फिरायला निघालं. कुठं निघालं? फिरायला निघालं. फिरता 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 नदीच्या तीरी गेलं, नदीच्या काठी. कुठे गेलं? नदीच्या काठी. आता ह्या गाढवाला कालचं आठवतंय ना, लोकांनी समोर काय टाकले होते? नवीन कपडे. त्याच्यावरून गाढव चाललं. नदीच्या किनाऱ्यावर गाढव फिरत असताना काही बहिणी धुणं धुवत होत्या. काय करत होत्या? कपडे धुवत होत्या. समजते मराठी सगळ्यांना? मग असे बघू नका माझ्याकडे की मी तमिळ मध्ये बोलतोय असं. काही लोक असे बघतायत जसं काही मी तमिळ मध्ये बोलतोय बघ, असं समजू द्या की मी मराठीत बोलतोय असं. हालेलुया. माझी मराठी काही तमिळ सारखी ऐकायला येते का तुम्हाला? नाही. मग नीट लक्ष द्या. हा, ते गाढव कुठे गेलं? नदीच्या किनारी फिरायला गेलं. आणि किनारी त्या ठिकाणी काही बहिणी कपडे धुवत होत्या आणि धुतलेले कपडे वाळूवर सुकायला टाकलेले होते. काय केलेले होते? धुतलेले कपडे वाळूवर सुकायला टाकलेले होते. आता गाढव जे आहे, हे गाढव त्या नदीच्या किनारी फिरत असताना याचं लक्ष कुठे गेलं? वाळूवर टाकलेल्या कपड्यांकडे. गाढवाला वाटलं आज पण माझ्यासाठी काय टाकले? गाढवाला काय वाटलं? आज पण माझ्यासाठी काय टाकले? कपडे. कारण काल मी नवीन कपड्यांवरून चाललो ना, आज पण या लोकांनी काय टाकून ठेवलेले आहेत? कपडे. गाढवाने जसे कपडे पाहिले, गाढव त्या धुतलेल्या कपड्यांवरून चालायला लागला. हालेलुया. बहिणींनो, ती बॅट असती बघा कपडे धुवायची, माहिती का तुम्हाला? काय म्हणतात त्याला? काय काय? थापी. थापीस का? हा, मला नाही माहिती, मी धुवत नाही म्हणून. गाढव, तुम्हाला माहितीये बहिणींच्या हातामध्ये थापी होती. आता गाढव कशावरून चालतंय? धुतलेल्या कपड्यांवरून. कालच त्याला गैरसमज आहे की हे कपडे कोणासाठी टाकले गेले? माझ्यासाठी. तुम्हाला माहिती गाढव बिंदास चालत होतं. त्याला माहिती कोणी काही करणार नाही, कारण माझ्यासाठी टाकलेले आहेत. हालेलुया. मागून दोन बहिणी आल्या थापी घेऊन. काय आल्या? थापी घेऊन. याचं लक्षच नाही ना, हा त्याच्या धुंदीत चालतोय. आणि जशा आल्या आणि इतक्या जोरात त्या गाढवाला दणका दिला, गाढव ओरडत ओरडत पळून गेलं. आणि बऱ्याच लांब जाऊन उभं राहिलं आणि विचार करायला लागलं, हे का पागल झाले का काय? काल मला हे नवीन कपडे टाकत होते, त्याच्यावरून चालत होतो, तर नाचत होते, आणि आज मी त्याच कपड्यांवरून चाललो तर हे मला मारतायत. अरे गाढवा, काल तुझ्यावर कोण बसला होता? काल तुझ्यावर कोण बसला होता? म्हणून तू कपड्यांवरून चालत होता. ज्या दिवशी येशू उतरून जाईल, तू परत गाढव होशील. तू परत काय होशील? म्हणून मी सांगतो, एक देवाचा दास देवाचा गाढव आहे. हालेलुया. मान सन्मान तुमचा नाही, जो पाठीवर बसलेला आहे ना त्याचा आहे. हालेलुया. जोपर्यंत गाढवावर येशू बसला आहे ना, त्याला सगळ्या प्रकारचा सन्मान मिळतो. आमेन. जेव्हा जेव्हा माझा सत्कार केला जातो ना, मी प्रभूला म्हणतो, प्रभू सत्कार गाढवाचा नाही बर का, जो तू बसलाय ना तुझा आहे. आमेन. स्वतःला शून्य करा तर प्रभू उंच होईल. हालेलुया. ज्ञान फुगवतं, देवाचं वचन म्हणतं. ज्ञान काय होतं? फुगवतं. तुम्हाला माहितीये, पैसा कमवणं चुकीचं नाहीये, पैसा पचवता येणं चुकीचं आहे, पचवता न येणं चुकीचं आहे. हालेलुया. ज्ञानी होणं चुकीचं नाहीये, ज्ञान पचवता आलं पाहिजे. बऱ्याच लोकांना पैसा कमवल्यानंतर गर्व येतो, अहंकार येतो. पैसा, श्रीमंती ही चुकीची नाहीये, श्रीमंती पचवता आली पाहिजे. ज्ञान प्राप्त करणं चुकीचं नाहीये, ज्ञान पचवता आलं पाहिजे. पद मिळवणं चुकीचं नाहीये, पद पचवता आलं पाहिजे. दान मिळवणं चुकीचं नाहीये, दान पचवता आलं पाहिजे. अभिषेक मिळवणं चुकीचं नाहीये, अभिषेक पचवता आला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना सुद्धा जन्माची सुरुवात कुठून झाली? गायच्या. की जेणेकरून त्याच्यामध्ये मी पण यायला नको की मी देवाचा पुत्र आहे. घेऊ शकत होता राजवाड्यामध्ये जन्म प्रभू, कारण पित्याच्या हातात होतं त्याने कुठं जन्म घ्यायचा. आमेन. जन्माला कुठं आला? गायच्या गवानीमध्ये. स्वतःच्या घराची जागा नव्हती, स्वतःच्या मालकीची जागा नव्हती, एका गायीच्या गवानीमध्ये जन्माला आला. का? की त्याने नम्र व्हावं. आमेन. जर देवाचा पुत्र स्वतःला एवढा नम्र करतो तर तुम्ही आणि मी कशात बसतो? आपण किती शून्य व्हायला पाहिजे. हालेलुया. सेवा कितीही वाढली, सेवा कितीही झाली, मला माहिती आहे मी कुठून आलेलो आहे. हालेलुया. ज्या दिवशी प्रभू उतरून जाईल ना, मी परत तिथंच जाऊन बसेल. समजतंय तुम्हाला? म्हणून मी प्रभूला म्हणतो, प्रभू गाढवासोबत तूच राह नेहमी. हालेलुया. मी गाढव व्हायला तयार आहे, पण तू मला सोडू नको. ज्या दिवशी तू उतरून जाशील, मी मार खायच्याच लायकीचा राहील. समजते का? मी फक्त कसल्या लायकीचा राहील? मार खाण्याच्या लायकीचा राहील. पण ज्या दिवशी तू या गाढवावर बसलेला आहे ना, कोणी हात लावू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. येशूने सोबत असणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने हा समय दिला. आज वचनाकडे जाऊ. जायचं वचनाकडे? आहे तयारी? तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही म्हणाल हा अर्धा वेळ तर बोलून गेला ना, आता काय वचनाकडे चालला?
चिंता करू नका. मला माहिती तुम्हाला किती खाऊ घालायचं. हालेलुया. अपचन होणार नाही. जेवढं भूक आहे तेवढंच परमेश्वर पण देईल, जास्त परमेश्वर देणार नाही. चला आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. स्तोत्र संहिता अध्याय 127 आपण काढू. स्तोत्र संहिता अध्याय 127. एक मिनिट, आपण वचन वाचू. आणि कोणीतरी वाचा बरं पहिलं वचन. परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. हालेलुया. कोण घर बांधत नाही? बोला, कोण घर बांधत नाही? पाणी पिऊ का मी? 2 मिनिटं थांबा मग. परत एकदा सिस्टर वाचू आपण. परमेश्वर जर घर बांधित नाही, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आमेन. आता कोणत्या घराविषयी परमेश्वर म्हणतोय? परमेश्वर कॉन्ट्रॅक्टर आहे का? बिल्डर आहे का? आर्किटेक्ट आहे? इंजिनियर आहे? घराचे कॉन्ट्रॅक्ट घेतो परमेश्वर? नाही. मग काय नेमकं परमेश्वर कोणतं घर बांधतो? आता मला एक लक्ष द्या. हे घर कोणाचं आहे ब्रदर? कोणाचं? मेशक दादा, बरोबर आहे ना? त्यांचं घर आहे ना. समजा हे घर मेशक दादांचं आहे, ठीक आहे. आता मला एक सांगा, हे घर त्यांनी बँकेला भाड्याने दिलं. कशाला भाड्याने दिलं? बँकेला. आणि ह्या घरामध्ये बँक सुरू झाली तर तुम्ही याला काय म्हणाल? बोला, काय म्हणाल? बँक. समजा हे घर त्यांनी हॉस्टेलला भाड्याने दिलं, इथं 50-60 मुलं येऊन राहायला लागली, तुम्ही याला काय म्हणाल? हॉस्टेल. बरोबर आहे ना? हे घर ज्याला भाड्याने द्याल त्या नावाने ओळखलं जाईल. हालेलुया. पण जर समजा मेशक दादांचा परिवार याच्यामध्ये राहायला लागला तर याला तुम्ही काय म्हणाल? हे काय राहील मग? ही बँक राहील का? हे हॉस्टेल राहील का? मग याला काय म्हणाल? घर. बोला, काय म्हणाल? घर हे नुसती वास्तूमुळे ओळखलं जात नाही. बिल्डिंगला घर म्हणत नाही. जेव्हा परिवार त्याच्यामध्ये राहतो ना त्याला घर म्हटलं जातं. हालेलुया. परिवार ज्या वास्तूमध्ये राहतो त्याला घर म्हटलं जातं. भले ती कुणाची झोपडी असो तरी जर परिवार त्याच्यात राहत असेल त्याला काय म्हणाल तुम्ही? घर. मग ते स्लॅबचं असो, परिवार जर त्याच्यात राहील तर त्याला तुम्ही घर म्हणाल. याच्यामध्ये जर आपण गुरंढोरं बांधून ठेवले तर तुम्ही त्याला काय म्हणाल? गोठा. बोला, काय म्हणाल? गोठा. बिल्डिंगला घर नाही म्हटलं जात, परिवाराला घर म्हटलं जातं. हालेलुया. परमेश्वराचं वचन म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर हे घर नाही बांधत, परमेश्वर परिवाराला बांधतो. आमेन. परमेश्वराची अपेक्षा आहे की एक परिवार मी तयार करावा. अरे तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, 2 सख्खे भाऊ जर असतील आणि एक मोठा परिवार जर असेल, तुम्हाला माहितीये एका घरामध्ये दोघं भाऊ आणि त्यांचा परिवार जर राहत असेल ना, दोघांमध्ये खूप प्रेम असतं. समजते तुम्हाला? आई वडील दोघं भाऊ आणि त्यांचा परिवार तिथं राहतोय, सगळ्यांमध्ये खूप प्रेम असतं. जर घरात कोणी आजारी पडलं ना, सगळे त्रासात असतात. समजते तुम्हाला? कारण ते सगळे सोबत राहतात. समजते? घरामध्ये एकच स्वयंपाक केला जातो, सगळेजण मिळून खातात. हालेलुया. घरामध्ये जर काही आनंदाचा प्रसंग असेल सगळे मिळून साजरा करतात. घरात जर दुःखाचा प्रसंग असेल सगळे मिळून रडतात. घरामध्ये अडचण असेल सगळे मिळून सामोरे जातात. आमेन. याला म्हणतात घर. हालेलुया. नीट लक्ष द्या. पण जर समजा 2 भाऊ विभक्त राहायला लागले, एक दुसऱ्या घरामध्ये राहायला लागला आणि एक भाऊ ह्या घरामध्ये राहायला लागला, तुम्हाला माहिती काही दिवसांनंतर त्यांचं नातं आणि प्रेम कमी व्हायला लागतं. या घरात कोणी आजारी पडलं ना त्याला त्रास होणार नाही. ह्या घरामध्ये दुःख आलं ना त्याला त्रास होणार नाही. तो येईल, दुःखामध्ये सहभागी पण होईल, पण त्याला ती जाणीव नसणार जसं तो एका घरात राहताना त्याला होत होती. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? जोपर्यंत परिवार एकत्र नाही राहत तोपर्यंत त्यांच्यातलं प्रेम टिकून नाही राहत. तुम्हाला माहितीये माझा परमेश्वर म्हणतो की परमेश्वर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. माझा परमेश्वर हे विटाचं, चुनाचं, मातीचं, सिमेंटचं घर नाही बांधत. माझा परमेश्वर जो आहे ना नात्याचं घर बांधतो. हालेलुया. एक परिवार म्हणून परमेश्वर तयार करतो, एक परिवार म्हणून परमेश्वर बांधणी करतो. तुम्हाला माहितीये तुम्ही आणि मी विश्वासू परिवार आहोत. कोणता परिवार? बोला, ख्रिस्ती परिवार. ग्रह सण कोण साजरा करतं? ख्रिस्ती परिवार. आमेन. आपली ओळख आहे ख्रिस्ती म्हणून. हालेलुया. आपल्याला जग ओळखतं हे ख्रिस्ती परिवार आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये ख्रिस्ती परिवार कसा रीतीने बांधला जातो? परमेश्वर घर कसं बांधतो? देवाचं वचन म्हणतं ना, स्तोत्रसंहिता 127 जे आपण वाचलं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्हाला माहिती देवाला जर तुमचं घर बांधायला द्यायचं असेल ना तर पूर्ण अधिकार द्यावा लागेल.
काय द्यावा लागेल? बोला, पूर्ण अधिकार. अर्धा अधिकार माझ्या हातात, मला पटेल तसं मी करेल. देव बांधू शकत नाही. तुमच्या परिवाराचा पूर्ण अधिकार परमेश्वराच्या हातात द्या. हालेलुया. देवाला वाटेल तसं तो बांधेल. आमेन. परमेश्वर दुसऱ्याचा हस्तक्षेप मध्ये घेत. जेव्हा आकाश पृथ्वी सृष्टी निर्माण केली, कोणी होतं आयडिया द्यायला? कोणी त्याला सूचना द्यायला होतं? कोणी त्याला सल्ला द्यायला होतं? कोणी केलं तयार? सर्व सृष्टी कोणी निर्माण केली? बोला, एकट्या परमेश्वराने. हालेलुया. त्याच्यामध्ये ती योग्यता आहे की मनुष्याने सल्ला द्यावा याची त्याला गरज नाही. जर तुम्हाला वाटतं तुमचा परिवार परमेश्वराने तयार करावा, तर पूर्णपणे तुमच्या परिवारावर अधिकार हा परमेश्वराचा असला पाहिजे. आमेन. परिवार हा जर देव बांधेल, घर जर देव बांधेल, तर परमेश्वर कसा बांधेल माहिती का? तर देवाचं सगळं नियोजित आहे. हालेलुया. वचनाच्या बाहेर जाऊन परमेश्वर काहीच बांधत नाही. आमेन. आपलं घर वचनाप्रमाणे असलं पाहिजे. कशाप्रमाणे? ज्या दिवशी तुमचं घर वचनाप्रमाणे असेल ना, समजून घ्यायचं तुमचं घर कोणी बांधलं? बोला, कोणी बांधलं? कारण देव वचनाच्या बाहेर जाऊन काहीच बांधत नाही. ख्रिस्ती व्यक्तीचं घर जर वचनाप्रमाणे असेल, त्याचा परिवार जर वचनाप्रमाणे असेल, तर तुम्हाला माहिती का, ते घर देवाने बांधलेले समजायचं. आमेन. बरं, घर बांधण्याच्या अगोदर सर्वात पहिली गोष्ट काय बांधला जातो? बोला बोला, बरोबर. काय घातला जातो घराला? पाया. पाया जर नाही बांधला तर घराची सुरुवात होऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट, जर परमेश्वराला तुमच्या घराचा पाया बांधायचा असेल, तर तुम्हाला माहिती पाया काय आहे ख्रिस्ती जीवनाचा? ख्रिस्ती जीवनाचा पाया काय आहे? कोण सांगेल? बोला बोला. वचनात लिहिलेलं आहे, मी वचन दाखवेल तुम्हाला, पण तुम्ही सांगा. आपण वचन खूप वाचतो ना. शोधा म्हणजे शोधा, मग सांगा ना. पाया काय? ख्रिस्ती जीवनाचा पाया काय आहे? ख्रिस्ती परिवाराचा पाया काय आहे? ख्रिस्ती मंडळीचा पाया काय आहे? कोण सांगेल? पाया काय आहे? हे बघा, नीट लक्ष द्या. पाया दिसत नाही, घर दिसतं, पण पाया जर नसेल तर घर उभंच राहू शकत नाही. हालेलुया. पाया बांधल्यानंतर तुम्ही नाही ठरवू शकत की असे रूम पाहिजे होते. पाया बांधायच्या अगोदरच ठरवलं जातं की कशी रूम पाहिजेत. आमेन. कारण पायावरच काय उभं राहणार असतं? घर. बघा, पाया ज्या वेळेस तयार केला जातो ना, हॉल कुठं असेल, त्यानंतर बेडरूम कुठं असेल, किचन कुठं असेल, हे सगळं तिथं आखीव रेखीव केलं जातं. आमेन. आणि त्यानंतर काय घातला जातो घराचा? बोला, काय घातला जातो? पाया बांधल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डिझाईन कराल घराची? तुम्ही रूम बदलू शकतात? नाही. तुम्ही त्या ठिकाणी आर्किटेक्चर बदलू शकतात? बिलकुल नाही. तुम्हाला पहिले ठरवावं लागतं, नंतर काय घालावा लागतो? पाया. एकदा पाया घातला की घर तसंच बनणार आहे. आमेन. तर तुम्हाला माहिती, ख्रिस्ती परिवाराचा पाया, ख्रिस्ती जीवनाचा पाया, ख्रिस्ती मंडळीचा पाया काय आहे? कोणीतरी बोला, एक उत्तर द्या, चुकलं तरी चालेल, मी हात जोडतो. ख्रिस्त. आमेन. ख्रिस्ती जीवनाचा आणि ख्रिस्ती परिवाराचा पाया काय आहे? ख्रिस्त. वचन वाचू आपण. करिंथकरास पत्र काढा. करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय. करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय, वचन 10 पासून पुढे वाचू आपण. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रह. माझ्यावर झालेल्या आता पौल काय म्हणतो, नीट लक्ष द्या करिंथकरास मंडळीला. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहानुसार मानाने मी कुशल कारागिरीच्या पद्धतीप्रमाणे, त्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला. काय घातला? पाया घातला. पौल म्हणतो, मी काय घातला? ख्रिस्ती मंडळीचा मी काय घातला? पाया घातला. पुढे वाचा. आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. पुढे वाचा. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणालाच घातला याच्या वाचून दुसरा पाया कोणालाच घालता येत नाही. म्हणजे ख्रिस्ती परिवाराचा पाया कोण आहे? बोला, कोण आहे? येशू. परिवार कितीही असो, मंडळ्या कितीही असो, संस्था कितीही असो, डिनॉमिनेशन्स कितीही असो, पाया कोण आहे? बोला, कोण आहे? आता तुम्ही मला सांगा, सगळ्या मंडळांचा पाया एकच आहे. कोण? बोला, कोण? सगळ्या परिवारांचा पाया एकच आहे. कोण? येशू. हालेलुया. आता मला सांगा, जर सगळ्यांचा पाया सारखा, तर घर पण कसं यायला पाहिजे त्याच्यावरच? बोला, कसं यायला पाहिजे? वेगळं येईल का? खोल्या वेगळ्या येतील? नाही. कारण पाया कसा आहे सगळ्यांचा? अरे बोला, कसा आहे? सारखा. सारखा. हालेलुया. एकच पाया आहे. कोणता? ख्रिस्त.
येशू याच्याशिवाय दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. सगळ्यांचा पाया एक आहे. नवापूरला गेलेत तुम्ही? नवापूरला गेलेत का? हा, नवापूरला तुम्ही रो बंगलो बघा. रो बंगलो किंवा रो हाऊसेस. रो हाऊस किंवा रो बंगलो ही अशी कन्सेप्ट आहे की एक सारखे दिसणारे घर तुम्हाला दिसतील. हालेलुया. ते एक सारखे घर जे असतात ना त्याला रो बंगलो किंवा रो हाऊसेस म्हटलं जातं. त्या सगळ्यांचा पाया कसा असतो? सारखा. म्हणून घर कशी दिसतात? सारखे. रूम बघा तुम्ही, हॉल बघा, किचन बघा, बेडरूम बघा, बाथरूम बघा, सगळ्या घरांमधलं सारखंच दिसतं. का? कारण सगळ्यांचा पाया कसा आहे? बोला, सगळ्यांचा पाया कसा आहे? मग ख्रिस्ती लोकांमध्ये वेगवेगळापणा का बरं दिसतो? ख्रिस्ती मंडळांमध्ये एवढी भिन्नता कुठून आली? ख्रिस्ती परिवारांमध्ये एवढी भिन्नता कुठून आली? पाया कोण आहे? बोला, पाया कोण आहे? येशू. मग वेगळेपण का? मग आपलं एकमेकाशी जुळत नाही का? मग एक परिवार दुसऱ्यापेक्षा वेगळा का दिसतो? हा पण ख्रिस्ती परिवार, हा पण ख्रिस्ती परिवार, दोघांचा एकमेकाशी का नाही जमत? जर पाया ख्रिस्त आहे तर तुमचा जमत का नाही? याचा अर्थ तो आहे की पाया ख्रिस्त नाहीये. जर तुमचा पाया ख्रिस्त नाहीये तुमचा एकमेकाशी जमूच शकत नाही. आणि जर पाया एक आहे तर तुमचं एकमेकाशी जमलंच पाहिजे. सगळ्या इमारती सारख्या दिसतील. हालेलुया, हालेलुया. मी काल एका ठिकाणी होतो मीटिंगला. मी त्या ठिकाणी एकच गोष्ट सांगितली. ज्या दिवशी देवाची मंडळी वचनाप्रमाणे चालेल ना, सगळ्यांचे एकमेकांशी जमायला लागेल. काय? सगळ्यांचे एकमेकांशी. संस्थेच्या नियमांप्रमाणे तुम्ही चालाल ना, कोणाच कोणाशी जमणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून ही गोष्ट. कोणाला पटो न पटो मला काहीच फरक पडत नाही. सत्य ते सत्य आहे. हालेलुया. दोन संस्थांचे एकमेकांशी का जमत नाही माहिती? कारण तुम्ही वचनाप्रमाणे नाही, तुमच्या नियमांप्रमाणे चालतात. दोन परिवारांचे एकमेकांशी का जमत नाही? तुम्ही वचनाप्रमाणे नाही, तुमच्या बुद्धीप्रमाणे चालतात. ज्या दिवशी वचनाप्रमाणे चालाल तुमचं एकमेकांशी जुळायला लागेल. हालेलुया. शांत झाले सगळे. कारण माहिती आहे ना, सत्य आहे. ऐकायला तुम्हाला माहिती, देवाने जेव्हा इस्रायल मंडळीला सिनाय पर्वताच्या खाली बोलवलं ना, की आज मला यांना दर्शन द्यायचंय. हालेलुया. कान देऊन ऐका माझ्याकडे. मोशेला परमेश्वराने सांगितलं सारे इस्रायल लोकांना सिनाय पर्वताच्या खाली उभं कर. तुम्हाला माहिती, सगळे लोक शुद्ध करून 3 दिवस स्वतःला पवित्र करून तिथे उभे राहिले. आणि परमेश्वर जेव्हा सिनाय पर्वतावर उतरला ना, बायबल असं म्हणतं की त्या ठिकाणी सुसाट्याचा वारा यायला लागला, विजांचा कडकडाट व्हायला लागला, ढगांचा गडगडाट व्हायला लागला, विजा पडतायत असा आवाज यायला लागला. तुम्हाला माहितीये, सगळे इस्रायल लोक थरथर कापत होते. सिनाय पर्वत थरथर कापत होता आणि त्या विजांच्या आवाजातून परमेश्वर इस्रायल लोकांशी बोलत होता. इस्रायल लोक मोशेला म्हटले, मोशे आम्ही नाही ऐकू शकत. जर आम्ही ऐकलं तर आम्ही मरून जाऊ, कारण आम्हाला सवय नाही असा आवाज ऐकायची. हालेलुया. जेव्हा परमेश्वर बोलतो ना, ऐकणं जात. बोला, ऐकलं जात नाही. म्हणून ते म्हणायचे, मोशे तू ऐक, आम्ही नाही ऐकू शकत. जेव्हा देव सत्य बोलतो ना, ऐकलं जात. जेव्हा देवाची वाणी कानावर येते ना, ऐकलं जात नाही. हे आहे सत्य. हालेलुया. की ज्या दिवशी मंडळी वचनाप्रमाणे चालेल, सगळी मंडळी एक होऊन जाईल. आमेन. कोणाचंच एकमेकांशी, सगळ्यांचं एकमेकांशी जमायला लागेल. हालेलुया. सगळे एक होऊन जातील, ख्रिस्ताचं शरीर होऊन जातील. हालेलुया. सगळ्या इमारती सारख्या दिसायला लागतील. परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम. तुम्ही बांधलेलं घर आहे, तुम्ही तयार केलेल्या मंडळात काहीच नाही होऊ शकत. काहीच नाही होऊ शकत. ख्रिस्ताची मंडळी स्वर्गात जाईल. हालेलुया. फक्त कोणती मंडळी स्वर्गात जाईल? ख्रिस्ताची. प्रभू म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा. अनेक घरं बांधले असं नाही म्हणत तो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा. याचा अर्थ आपल्याला कुठे राहायचं? पित्याच्या घरात. कुठे राहायचं? पित्याच्या. सगळे घरं नाही बांधलेत, एकच घर आहे, फक्त खोल्या बांधल्यात. हालेलुया. इथं जमत नाही, तिथं जमेल तुमचं? अरे सांगा ना, तिथं कुठं राहायचंय? वेगवेगळ्या घरात का एकाच घरात? बोला, एकाच घरात. इथं जमून नाही राहिलं, तिथं जमेल? मग कोणाला घेऊन जाईल प्रभू? सांगा ना, कोणाला घेऊन जाईल? ख्रिस्ती म्हणून होणार नाही. तुम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालावं लागेल. हालेलुया. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगा. सगळ्यांनी एकसारखं दिसायला पाहिजे. आमेन. सगळ्यांनी एकसारखं राहायला पाहिजे, तर म्हणायचं मी ख्रिस्ती. अन्यथा म्हणूच नका मी ख्रिस्ती. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. तुम्ही कितीही श्रम करा मंडळांसाठी, तुम्ही कितीही श्रम करा तुमच्या परिवारासाठी, कितीही स्वतःला सांगा की तू स्वर्गात जाशील, मी तुम्हाला लिहून देतो, वचनाप्रमाणे जीवन नसेल अजिबात जाऊ शकत नाही. अजिबात जाऊ शकत नाही. गैरसमज काढून टाका. गैरसमज काढून टाका. मी तुम्हाला सांगतोय प्रियांनो,
आज तुम्ही आणि मी ज्या काळामध्ये जगतोय ना, येशूचं आगमन अगदी जवळ आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टी ओरडून ओरडून सांगतायत. तुम्हाला माहितीये बायबल म्हणतं तुतारीचा नाद होईल. काय होईल? तुतारीचा नाद. तुम्हाला काय वाटतं देवदूत घेऊन येतील तुतारी वाजवतील असं? हा टॅटे असा आवाज येईल? अरे बोला ना. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर कसला आवाज होईल म्हणतं देवाचं वचन? तुतारीचा नाद होईल. कोणती तुतारी आहे? अरे ते वाद्य नाही वाजवणार. आज देवाच्या दासांद्वारे परमेश्वर जे वचन सांगतोय ना, हीच तुतारी जी वाजायला लागलेली आहे. आमेन. उघडा युट्यूब आणि बघा देवाच्या दास ज्या आत्म्याने बोलतायत चालतायत ना, तुम्हाला तेच वचन तुमच्या कानी पडतील की परमेश्वराचं वचन ओरडून ओरडून सांगते स्वतःला तयार करा, एक करा, वचनाप्रमाणे चाला, कारण येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आहे. तुतारी वाजायला लागलेली आहे. ज्याला कान आहेत तो ऐको. ज्याला कान आहेत तो ऐको. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला तुतारी वाजते, पण आपण कोणत्या तुतारीचा आवाज ऐकू इच्छितो माहितीये? ती बँडवाली तुतारी. कोणती? हा, ती वाजेल. कशाला वाजेल ती तुतारी? हीच तुतारी आहे जी वाजायला लागलेली आहे. आमेन. माझं नका ऐकू हो, बाकीच्यांचं तर ऐका. हालेलुया. माझं नका ऐकू. मी तुमचा दुश्मन असेल कदाचित, बाकीच्यांचं ऐका. मी मूर्ख आहे समजा, माझं नका ऐकू. अरे दुसरे पण परमेश्वराचे दास ओरडून ओरडून सांगतायत ना, त्यांचं ऐका. एक झाल्याशिवाय एका घरात प्रवेश होणार नाही. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. माझ्या पित्याच्या घरात राहण्याची जागा पुष्कळ आहे. कोणाच्या घरात? पित्याच्या. माझ्या. पित्याच्या. आणि मी येईल तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. एका घराचे नातलग आहोत आपण. आमेन. आमेन. एकाच घरात राहावं लागेल आपल्याला. एकच अन्न खावं लागेल आपल्याला. एकाच पित्यासोबत संगती करावी लागेल आपल्याला. इथं जमेल तर तिथं जमेल. आमेन. आणि इथं जमू शकत नाही तर तिथं पण जमू शकत नाही. सगळे संस्थांचे नियम बाजूला सारा, वचनाप्रमाणे चाला. आमेन. आमेन. कशाप्रमाणे चाला? मी कोणत्याच एका संस्थेला उद्देशून बोलत नाही, कारण सगळे एकाच माळेचे मणी आहेत. मी खरंच सांगतोय. मी जरी संस्था आमची स्वतःची मिनिस्ट्री आहे. मी परत एकदा सांगतो, मला माहिती ऐकायला नाही आवडणार तुम्हाला ह्या गोष्टी कारण बोलत नाही ना कोणी असं, पण मी सांगतो मला परत बोलूच नका, पण सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. आमेन. जोपर्यंत तुम्ही तुमचे नियम बाजूला नाही ठेवत, परमेश्वर काम नाही करू शकत. देव घर नाही बांधू शकत. परमेश्वरला कोणाचाच हस्तक्षेप मध्ये केलेला सहन होत नाही. परमेश्वर एकटा काम करतो. हालेलुया. हालेलुया. याला म्हणतात परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्ही कितीही बांधा हो, तुम्ही कितीही तयार करा, तुम्ही कितीही नियम घाला, तुम्ही कितीही कायदे बांधा, लोक सुधारणार नाही. केवळ परमेश्वराचं वचन आहे जे मनुष्याला बदलू शकतं. बाकी कोणी बदलू शकत नाही. माझ्यासारखा व्यक्ती ना कधी न सुधारणारा होता. मी तुम्हाला सांगतो, कधी न सुधारणारा. ठीक चर्चचा सभासद आहे मी पिंपळनेरच्या. जन्मापासून ख्रिस्ती काय होतो मी. मला असं वाटायचं बॉन्डवर लिहिलं गेलंय स्वर्गात जाईल असं. लहानपणापासून जन्म 3री पिढी आहे माझी. चौरे पाळक होते माझे पंजोबा ज्यांनी सेवा केली. तरी दारू प्यायचो मी तरुण झाल्यावर. तरी तंबाखू खायचो मी तरुण झालं. एक व्यक्ती मला येऊन नाही बोलला की तू पाप करतोय असं. का? ये फक्त चर्चला गर्दी करण, दान टाकन, निघून जा. काही घेणं देणं नाही. तू कुठं जातो त्याचं. समजतंय मी काय सांगतोय? समजतंय मी काय सांगतोय? मनुष्याला माझ्यावर दया नाही आली, माझ्या परमेश्वराला माझ्यावर दया आली. हालेलुया. कोणा मनुष्याने माझा उद्धार नाही केला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने माझा उद्धार झालेला आहे. बुडवलं गेलं मला पाण्यामध्ये जेव्हा मी दारू प्यायचो, जेव्हा मी तंबाखू खायचो, तरी माझा बाप्तिस्मा झाला. वाटणार नाही मला मी स्वर्गात जाईल असं? अरे बोला. वाटणार नाही का मला मी स्वर्गात जाईल? कारण मला कोणीच सांगितलं नाही पापाचा पश्चाताप कर. कोणीच सांगितलं नाही जुनं जीवन सोड, जुन्या सवयी सोड, जुना स्वभाव सोड, जुन्या सगळ्या घाण सवयी सोड. कोणीच सांगितलं नाही. बुड फक्त. कुठं बुड? पाण्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं लाठीपाडा धरणाच्या की माझे पाप धुवून टाकेल. अरे बोला. आमचं लाठीपाडा धरण आहे पिंपळनेरला. तिथं बुडवलं मला वाटलं माझे सगळे पाप धुतले गेले. काय वाटलं मला? माझे सगळे पाप धुतले. पांजरामध्ये नदीमध्ये एवढं सामर्थ्य नाही की माझे पाप धुतले जातील. केवळ येशूच्या रक्तात ते सामर्थ्य आहे. आमेन. 14 वर्षापूर्वी मला ख्रिस्त कळला. आमेन. 14 वर्षापूर्वी मी पश्चाताप केला. 14 वर्षापूर्वी माझं जीवन मी प्रभूला दिलं. मला मनुष्य नाही, मला देवाच्या वचनाने स्पर्श केला. हालेलुया. मी वचनावर आधार ठेवून जगतोय प्रियांनो. माणसाकडे माझा भरोसा नाहीये. हालेलुया. मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेल जर ती वचनाप्रमाणे असेल तर. आमेन. वचनाच्या बाहेर तुमचे कितीही नियम असू द्या, मी एकाला पण मोजत नाही.
एकाला पण नाही मोजत. पटेल तर घ्या, नाही तर घेऊ नका. हालेलुया. कारण बायबल म्हणतं शेवटच्या दिवसात हे वचनच तुमचा न्याय करेल. आमेन. आमेन. मी जर वचनाच्या बाहेर बोलत असेल ना, मला आत्ताच हाकलून द्या इथून. समजतंय मी काय सांगतोय? मी जर वचनाच्या बाहेर बोलत असेल ना, मला आत्ताच हाकलून द्या इथून. पण मला माहिती मी वचनाच्या आत राहून बोलतोय, तुम्ही काहीच करू शकत नाही. येशूला शास्त्री परुषी याजक आहे ना, नेहमी त्यांना वाटायचं याला दगड मारावं आणि मारून टाकावं. पण करू शकत होते का? कारण तो कशातून बोलायचा? कशातून बोलायचा? मी बऱ्याच ठिकाणी सेवेला जातो. माझी आई म्हणते काय पण नको बोलत जाऊ रे, लोक एका दिवशी मारतील तुला. मी तिला म्हणतो जोपर्यंत वचनातून बोलतोय ना, कोणी काही करू शकत. कारण मी माझ्या बुद्धीचं बोलत, ज्याला कान आहेत तो ऐकू. आमेन. मला नाही फरक पडत. प्रभू येशू मसीला वधस्तंभावर येशूला वधस्तंभावर खेळणारे कोण होते? बोला बोला, उत्तर द्या. येशूला वधस्तंभावर खेळणारे कोण होते? बोला बोला. रोमन सैन्य, रोमन सैनिक, पिलात, हेरोद. मग कोण होते? शास्त्री परुषी आणि याजक. बोला कोण होते? शास्त्री परुषी आणि ज्यांना नियमशास्त्र माहिती होतं. हालेलुया. येशूला रोमन सैनिक, उलट पिलात म्हणायचं याने काहीच पाप केलेलं नाही. याजक म्हणायचं याला खिळा, भले आमच्या लेकरांवर याचं रक्त येऊ द्या, पण याला खिळा. नीट लक्ष द्या. आज पण मी तुम्हाला सांगतो, शास्त्री परुषी आणि याजक आपल्यामध्ये पण आहेत, जे फक्त कशावर? स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःच्या नियमांवर अवलंबून आहेत. नीट लक्ष द्या. जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाचा आधार घेत नाही, तोपर्यंत स्वर्गीय राज्य तुमच्यासाठी मोकळं होणार नाही. देवाचं वचन म्हणतं, येशू म्हणतो शास्त्री आणि पुरुषांना, तुम्ही स्वतः पण स्वर्गात जात नाही आणि जे जाणारे आहेत ना त्यांना पण जाऊ देत, कारण स्वर्गाच्या किल्ल्या तुमच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. हालेलुया. दुसऱ्यांसाठी पण मार्ग मोकळे करा आणि स्वतः पण जा. पण एकच गोष्ट तुम्हाला घेऊन जाईल, कोणती? देवाचं वचन. आमेन. आमेन. तुम्हाला माहिती प्रियांनो, मी टाइमपास करू शकतो तुमचा, हसून हसून 2-4 जोक्स मारायचे, थोडंफार मस्त गमतीचं घराबद्दलचं वचन सांगायचं, आशीर्वादाचे वचन सांगायचे आणि मी इथून निघून जायचं मटण खाऊन. संपला माझा विषय. आणि परत तुम्ही मला बोलवावं ही अपेक्षा करा. अजिबात नाही करत मी ते, अजिबात नाही. तुम्ही टाळी बी वाजू नका, मला चांगलं पण म्हणू नका आणि नंतर बोलवू पण नका. मला काही घेणं देणं. कारण देवाचं वचन म्हणतं, माझं येणं होईपर्यंत तुमच्याने सगळे गाव फिरवणार नाही. मला पुष्कळ गाव फिरायचे अजून. हालेलुया. या गावात परत बोलवा ही माझी अपेक्षाच नाही. मला प्रभूची, माझी इच्छा आहे प्रभू त्या ठिकाणी घेऊन जा ज्या ठिकाणी गरज आहे. आमेन. हालेलुया. बस या गाढवावर येशू बसलेला पाहिजे, बस. बाकी मला दुसरी काहीच गरज नाहीये. आमेन. सत्य तुम्हाला कळेल, सत्य तुम्हाला. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. कसा बांधेल देव घर? कशाप्रमाणे? बोला, कशाप्रमाणे? आणि ते घर कसं दिसेल? सगळं घर सारखं. आमेन. माझा परिवार पण सारखा, त्याचा परिवार पण सारखा. का? कारण पाया एकच आहे. आमेन. पाया कोण आहे? ख्रिस्त. हालेलुया. पौल म्हणतो, ख्रिस्त ह्या पायाशिवाय दुसरा कोणी पाया घालू शकत नाही. आमेन. आता तुम्हीच विचार करा, तुमच्या परिवाराचा पाया कोण आहे? तुमच्या मंडळीचा पाया कोण आहे? कसला पाया घालून ठेवलेला आहे आपण? ख्रिस्त जर पाया असेल तर सारखीच दिसली पाहिजे. जर आपलं जुळत नाही, जमत नाही, समजून घ्यायचं पायामध्येच फॉल्ट आहे. हालेलुया. ख्रिस्त हा पाया झालेलाच नाही आपला. आमेन. बोला हालेलुया. हा, या दगडाला वाचा फुटली परमेश्वराने. दगड होता हा, काय होता? दगड. टाळूला जीभ चिटकून जायची 1 मिनिटं बोलल्यावर. ह्या दगडाला परमेश्वर आज बोलायला लावतोय. कोणासाठी? बोला, कोणासाठी? देवाच्या मंडळीसाठी, की दगडाला कोणतरी लोकांनी सुधारावं. तुम्हाला माहिती बालाम जो होता, बालामाला कोण बोललं? बालामाला कोणी संदेश दिला? अरे बोला, मोठ्याने बोला. गाढवाने. बोला, कोणी? बस गाढव समजा मला, पण हा संदेश ऐका. हालेलुया. तुमच्याशी गाढव बोलतोय. कोण बोलतोय? गाढव. बलामाने ऐकलं ना, कारण कोण बोलायला लागलं? बलामाची गाढवी बोलायला लागली. ती म्हणते, अरे बलामा, तू संदेष्ट आहे ना, तुला तो दूत दिसत नाही जो तलवार घेऊन उभा आहे. जर मी पुढे गेले ना, तू मरशील. तू काय होशील? मरशील. तुम्हाला माहिती दूत काय म्हणतो बलामाला? बलाम संदेष्टा, ज्याच्याशी परमेश्वर बोलतो. तुम्हाला माहितीये दूत त्या बलामाला म्हटला, मी तुला शपथपूर्वक सांगतो बलामा, जर आज तू पुढे आला असतास, मी खात्रीने तुला मारलं असतं आणि गाढवीला जिवंत ठेवलं असतं. वाचा वचनात काय म्हटलंय? मी तुला खात्रीने मारलं असतं. कोणाला जिवंत ठेवलं असतं? मग संदेष्टापेक्षा कोण श्रेष्ठ? गाढवी. कारण जिवंत कोण राहणार होती आणि मरणार कोण होता? संदेष्टा. का? कारण देवाचं ऐकत नाही.
आमेन. पदाने काही नाही होत, ऐकल्याने होतं. हालेलुया. 3.5 वर्ष येशू सोबत फिरणारे 12 शिष्य, तरी तो यहुदा इस्कारियोतने येशू ख्रिस्ताला विकून दिला आणि मेला. समजते तुम्हाला? आणि कधी येशू सोबत फिरला नाही तो चोर, जो येशू ख्रिस्ताच्या बाजूला खिळलेला होता, सगळ्यात पहिले सुखलोकात येशू सोबत गेला. आमेन. आमेन. येशू म्हणतो तू आजच माझ्यासोबत कुठं असशील? सुखलोकात. काय फायदा 3.5 वर्षाचं सेमिनरी करून शिष्यांचं? किती वर्षाचं सेमिनरी केलं? 3.5. कोणासोबत केलं? येशू सोबत. किती शिष्यांनी? 12. 3.5 वर्षाचा सेमिनरी कोर्स केला शिष्यांनी. तरी स्वर्गात पहिला कोण गेला? चोर. चोर. ज्याने सेमिनरी केलं, नाही. ज्याने वचन ऐकलं, नाही. ज्याने एक बी चमत्कार पाहिला, नाही. फक्त शेवटच्या क्षणी कोणाच्या शेजारी खिळलेला होता? येशू. येशूच्या. आणि पाप कबूल केले आणि म्हणतो प्रभू ज्या दिवशी तुम्ही तुमच्या गौरवानिशी याल मग पाप्याची आठवण करा. येशू म्हणतो मी तुला खचित सांगतो आजच माझ्यासोबत तू सुखलोकात. सुखलोकात असशील. आमेन. 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 ख्रिस्ती जीवनाचं रहस्य समजून घ्या. आमेन. तुमच्या बुद्धीने तुम्हाला देव सापडणार नाही. ज्ञानाने परमेश्वराचा शोध करू शकत नाही. देव आत्मा आहे. देव काय आहे हे मी नाही सांगत, वचन सांगतं. हालेलुया. आणि त्याची भक्त, त्याचे सेवक, त्याच्या आराधकांनी त्याची उपासना कशाने करावी? आत्म्याने आणि खरेपणाने करावी. हीच परमेश्वराची अपेक्षा आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याने परमेश्वराची आराधना करू नका, देवाला नाही आवडत. मोजून मापून त्या परमेश्वराची स्तुती करू नका, देवाला नाही आवडत. मी पण तशातलाच होतो म्हणून सांगतोय. पण ज्या दिवशी देवाचा आत्मा काय, देवाचा आत्मा म्हणजे हात हलवणं नाहीये. देवाचा आत्मा म्हणजे खूप ओरडणं पण नाहीये. देवाचा आत्मा म्हणजे तो आहे जिथं तुम्हाला आराधना करताना स्वातंत्र्य असलं पाहिजे. आमेन. आमेन. जिथं त्याची महिमा करताना स्वातंत्र्य असलं पाहिजे. वाटलं मी हात वर केला, वाटलं मी गप्प राहिलो, वाटलं मी रडलो, वाटलं मी हसलो, वाटलं मी प्रभूची स्तुती केली, आत्म्याला मोकळीकता द्या. आमेन. आमेन. याला म्हणता आत्म्याने चालणं. हालेलुया. लोक काय करतात? एकमेकांना बघून वागतात, फक्त अनुकरण करतात, की याला म्हणतात आत्म्याने चालणं. अजिबात नाही, चुकीचं आहे. देवाचा आत्मा प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालवतो. हालेलुया. म्हणून त्याची आराधना आत्म्याने सच्चाने करायला शिका. हालेलुया. हालेलुया. कारण देव काय आहे? आत्मा. आत्मा आहे. आमेन. म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची आराधना आत्म्याने खरेपणाने करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. वेळ बऱ्यापैकी झालेला आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. जर देवाला घर बांधायला द्यायचंय तर अधिकार त्याला द्या. तुम्ही स्वतःचा हस्तक्षेप करू नका. तुमचे नियम आतमध्ये टाकू, तुमचे स्वतःचे कायदे बनवू, तुमच्या इच्छा काय असतील हे परमेश्वराला काही घेणं देणं नाही. परमेश्वराला त्याचं वचन पुरेसं आहे. आमेन. आमेन. याच्या बाहेर तो स्वतः पण जात नाही. नाही आणि दुसऱ्याला पण जाऊ देत नाही. नाही. तुम्ही वचनात राहून देवाला खुश करू शकतात, वचनाच्या बाहेर राहून तुम्ही परमेश्वराला खुश करू शकत नाही. आमेन. देवाचं वचन म्हणतं की शेवटच्या काळी अनेक लोक येऊन म्हणतील की प्रभूजी प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने भूत काढली, संदेश दिला, चिन्ह चमत्कार केले. येशू म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. का? कारण जो माझ्या पित्याच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, हालेलुया, त्याचाच प्रवेश स्वर्गीय जीवनात होईल. आमेन. प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय जीवनात होणार नाही. प्रभूजी प्रभूजी म्हणणारे कोण आहेत? विधर्मी लोक का विश्वासी लोक? विश्वासी. मग विश्वासांबद्दल वचन आहे की प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गीय जीवनात होणार. प्रभूजी म्हणून काही नाही होणार, वचनाप्रमाणे चालल्याने होईल. आमेन. तुम्हाला माहिती, देवाचं वचन म्हणतं पापामुळे माझ्या लोकांचा नाश होते, असं वचन नाहीये. वचन म्हणतं अज्ञानामुळे माझ्या लोकांचा, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. ज्ञानाचा अभाव असणं हेच नाशाचं कारण आहे, पाप नाही. पाप मनुष्य का करतो? कारण ज्ञानाचा अभाव आहे. हे पहिलं कारण आहे. आमेन. तुम्हाला माहिती, परमेश्वराकडे ज्ञान मागा की मी काय करावं. परमेश्वराकडे मागा. बायबल म्हणतं मागा म्हणजे मिळेल. काय मागा? आपण पैसा मागतो, घर मागतो, दार मागतो, गाडी मागतो, बंगला. जे नाही मागायला पाहिजे ते मागतो, जे मागायला पाहिजे ते मागत, जे मागायला पाहिजे ते मागत. बायबल म्हणतो जो ज्ञानाने येऊन आहे त्याने माझ्याकडे मागा. हालेलुया. मग मागा प्रभूला की प्रभू मी तुला कसा खुश करू, मी तुझ्या मार्गात कसा चालू, मला हे ज्ञान दे. जे तुझ्या वचनामध्ये जे मागितलं पाहिजे ते परमेश्वराकडे मागा. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. बायबल म्हणतो तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, स्वतःच्या खुशी करता मागता, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याकरता मागता, सुखविलास करण्यासाठी मागता, अयोग्य प्रकारे मागता म्हणून मिळत नाही. हालेलुया. जे योग्य आहे ते मागा. आमेन. जीवनासाठी मागा, त्याला खुश करण्यासाठी मागा. परमेश्वर तुम्हाला शिकवेल. हालेलुया. अर्धा पाऊण तासात मी काही तुम्हाला खूप ज्ञान देऊ शकत नाही आणि खूप काही शिकवू शकत. तुम्ही ऑलरेडी ज्ञानी आहात, समजते. माझ्यापेक्षा जास्त बायबल कदाचित बसलेल्या काही लोकांनी वाचलेलं असेल. मी पण तुमची बरोबरी करू शकत नाही.
तुमचा आता गिनीज बुक रेकॉर्डच बनायचा बाकी राहिलेला असेल कदाचित. हा, सगळ्यात जास्त बायबल वाचलं. अनेक बायबल फाडून टाकले तुम्ही वाचून वाचून. फरक नाही पडत. ज्ञानाने तुम्ही सुधरू शकत, ज्ञान तुम्हाला बदलू शकत नाही. जोपर्यंत ह्या बायबलमध्ये एक व्यक्ती आहे, पवित्र आत्मा, जोपर्यंत त्याच्याशी तुमचा संपर्क नाही येत ना, तोपर्यंत तुमचं जीवन बदलू शकत. तो बोलतो आणि तो शिकवतो. हालेलुया. हालेलुया. वचन वाचताना पवित्र आत्म्याची कृपा मागा की प्रभू तू मला शिकव की याच्यात काय लिहिलेलं आहे. हालेलुया. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, बायबल ते नाही जे तुम्ही वाचतात आणि बायबल ते नाही जे तुम्ही ऐकतात. बायबल ते आहे जे परमेश्वर बोलू इच्छितो, जे परमेश्वराला बोलायची इच्छा आहे, जे परमेश्वराला सांगायची इच्छा आहे, ते बायबल आहे. आमेन. आमेन. त्याला म्हणतात वचन. ज्याला कान आहेत तो ऐको. ऐको. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. आणि देव एकसारखं घर बांधतो, कारण पाया जो आहे तो एकच आहे. पाया कोणता आहे? ख्रिस्त येशू. याच्याशिवाय दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. जेवढे लोक इथं बसलेले आहेत, असा विचार करू नका की वचन एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी आणि एखाद्या विशिष्ट मंडळीसाठी. वचन माझ्यासाठी. बोला, कोणासाठी आहे? माझ्यासाठी. प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आमेन. आमेन. स्वर्गात कोणाला जायचंय? बोला मला. बोला, कोणाला? मला. हालेलुया. हालेलुया. हा, म्हणून वचन आपल्यासाठी आहे. मग तुम्ही ऐका, स्वीकारा. स्वीकाराल तर आशीर्वादित व्हाल, नाही स्वीकारलं तरी काही परमेश्वराचं जात नाही. कारण बायबल म्हणतं 5 भाकरी 2 मासे 5,000 लोकांनी खाल्ले. उरलेले तुकडे काय करायला लावले? गोळा. येशूने उरलेले तुकडे काय करायला लावले? गोळा. किती टोपल्या भरल्या? 12. एक पण टोपली वाया जाऊ दिली नाही. कारण 12 टोपल्या. शिष्य किती होते? 12. शिष्यांना किती टोपल्या मिळाल्या? प्रत्येक शिष्याला एक एक. तुम्ही भाकर वाटली, पण तुम्हाला माहिती देताना देव टोपली भरून देईल. हालेलुया. हालेलुया. याला म्हणतात सेवकाचा मोबदला. हालेलुया. हालेलुया. शिष्य विचार करत असतील, प्रभू या सगळ्यांना खाऊ घालतोय, आम्हाला उरेल का नाही? आम्हाला भाकर उरेल का नाही? अरे उरणार नाही, तुम्हाला टोपली भरून भेटेल. हालेलुया. समजतंय? जेवढे देवाचे दास इथं बसलेले आहेत ना, मी तुम्हाला सांगू इच्छितो, सगळ्यात शेवटी आपल्याला गोळा करायचंय आणि तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त तुमचंच भरणार आहे. आमेन. आमेन. प्रत्येक दासाच्या हिशोबाला किती टोपली आली? एक एक. विश्वासू तर ताट भरून खातील. आपल्याला काय भरून खायचंय? विश्वासूंसाठी ताट भरून आहे आणि सेवकांसाठी टोपली भरून आहे. सगळे आशीर्वाद टोपली भरून भेटतील. आमेन. आमेन. देवाला घर बांधायला द्या. हालेलुया. सर्व अधिकार प्रभूला द्या. देवाला म्हणा, प्रभू तू कर, आम्ही ऐकू. आमेन. तू जसा चालवशील आम्ही चालू. सगळा अधिकार आम्ही तुला देत आहोत. देव या वचनाद्वारे आपल्याला आशिषित करू. डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, परत एकदा तुला धन्यवाद देतो. तुझं वचन जिवंत आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि मधापेक्षा गोड आहे. माझ्या देवा, ते उत्तम सोन्याहून आणि परमेश्वर त्याचं मौल्य जे आहे ते मोत्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मी प्रार्थना करतो, आज जे मोती तू आम्हाला दिलेत परमेश्वर, ते आम्ही पायाखाली तुडवू नये, तर परमेश्वर ते आम्ही ग्रहण करावे, त्याची किंमत आम्ही जाणावी आणि त्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं असं होऊ दे. ते प्रत्येक वचन जे आज आमच्या कानापर्यंत आलेलं आहे ते आमच्या अंतःकरणात यावं आणि त्याप्रमाणे आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, यासाठी आम्हाला सहायता कर. तोपर्यंत वचन आमच्या हृदयात येऊ शकत नाही जोपर्यंत आमचा कठीणपणा, मीपणा, अहंकार आम्ही बाजूला काढत नाही. जोपर्यंत अंतःकरण रूपी भूमी आम्ही नांगरत नाही, तोडत नाही प्रभू, तोपर्यंत वचनाचं बीज त्याच्यामध्ये रुजू शकत नाही. आणि म्हणून प्रभू, आज आमचं हृदय फाटू दे, तुटू दे आणि पिता, आमचा अहंकार आम्ही बाजूला सारतो आणि तुझ्या वचनासाठी आज आम्ही जागा तयार करतो, की जेणेकरून आमच्यामध्ये 30 पट, 60 पट आणि 100 पट फळ यावं असं होऊ दे प्रभू. कारण तुझी इच्छा आहे की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. जिथं मी आहे तिथं तुम्ही असा, अशी प्रभू तुझी इच्छा आहे. आणि म्हणून देवा, आज तुझ्या मंडळीशी तू बोललेला आहे, तुझ्या विश्वासणाऱ्यांशी तू बोललेला आहे, आम्हा सर्वांशी तू बोललेला आहे की परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आम्ही प्रत्येकाने प्रभू त्या घरामध्ये परमेश्वर पिता तुझे सहभागी व्हावं असं होऊ दे पिता, एका आत्म्याने आणि तुझ्या वचनाप्रमाणे आम्हाला चालव. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान प्रभू जो तुझा आहे मी तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र, गोड आणि पराक्रमी नावात मागितली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन.